मी डॉक्टर सई। योग साधनामध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत आहे। आज या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत ध्यान मुद्रेविषयी। तर योगशास्त्रामध्ये ज्या अनेक हस्तमुद्रा सांगितलेल्या आहेत त्यापैकी एक महत्त्वाची मुद्रा ध्यान मुद्रा। तर ध्यान मुद्रा याच्या नावातच याचा अर्थ आहे तो म्हणजे ध्यान करत असताना किंवा मेडिटेशन करत असताना जी मुद्रा लावली जाते किंवा ज्या मुद्रेत आपण जर मेडिटेशन केलं तर त्याचे जास्ती फायदे आपल्याला मिळतात, त्यामुळे या मुद्रेला ध्यान मुद्रा असं म्हटलं जातं। तर ध्यान मुद्रा करत असताना तुम्ही कमी वेळ तुमच्याकडे असेल तरीही या मुद्रेचा अभ्यास करू शकता, पण किमान 15 मिनिटे ही मुद्रा केल्यानंतरच याचे फायदे तुम्हाला जाणवतील। तर ध्यान मुद्रा करत असताना आपल्याला आपलं मन हे स्थिर ठेवण्यासाठी तसेच विचारांची गर्दी कमी करण्यासाठी ध्यान मुद्रेचा उपयोग होतो। आणि ध्यान मुद्रा ही जसं मी आधी सांगितलं की मेडिटेशन मध्ये आपण ध्यान मुद्रा लावून जर ध्यान केलं तर ते जास्ती फळ देणारं ठरतं किंवा जास्ती फायदे देणारं ठरतं। तर ध्यान मुद्रेमुळे कॉन्सन्ट्रेशन वाढण्यासाठी, आकलन शक्ती किंवा ग्रॅस्पिंग पॉवर वाढण्यासाठी आणि मेडिटेशनसाठी जे आवश्यक आहे निर्विचार अवस्था किंवा मनात येणारे पॉझिटिव्ह निगेटिव्ह कसल्याही प्रकारचे जे विचार आहेत त्यांना थांबवण्यासाठी ध्यान मुद्रेचा उपयोग होतो। तर ध्यान मुद्रा करत असताना ती कशी करायची आहे तर त्यासाठी आपल्याला डावा हात आधी आपल्या मांडीवर म्हणजे असा समोर ठेवायचा आहे आणि तळहात वरती येईल अशा दिशेने त्याच्या वरती असणार आहे उजवा हात। त्यानंतर दोन्ही हातांचे अंगठे एकमेकांशी जोडायचेत आणि जोडल्याच्या नंतर हलकेसे प्रेस करायचे आहेत। तर ही ध्यान मुद्रेची स्थिती असणार आहे। त्याच्यानंतर पाठीचा कणा सरळ, मान सरळ, डोळे बंद आणि या मुद्रेचा अभ्यास करत असताना आपल्याला किमान 15 मिनिटांसाठी या स्थितीमध्ये दीर्घ श्वसन करायचं आहे। तर ही मुद्रा करत असताना तुम्हाला अगदी 2 ते 3 दिवसात सुद्धा आपलं मन शांत झाल्याचा, रिलॅक्स असल्याचा, स्ट्रेस कमी झाल्याचा अनुभूती येईल, अनुभव येतील आणि त्याचे चांगले फायदे मिळवून घेण्यासाठी तुम्हाला हे नियमितपणे ध्यान मुद्रेचा अभ्यास करणं हे आवश्यक आहे। तर अशी ही ध्यान मुद्रा तुम्ही प्राणायाम करत असताना सुद्धा लावली तरीही तुम्ही याचे फायदे मिळवू शकता। पण मेडिटेशनमध्ये आपण जेव्हा अर्धा तासासाठी बसलोय तेव्हा तुम्ही जर ध्यान मुद्रेमध्ये बसलात तर तुम्हाला त्याच्यात फरक काय आहे किंवा ध्यान मुद्रेनी मेडिटेशन हे किती चांगलं होऊ शकतं याचा अनुभव येईल। तर त्यासाठी तुम्हाला किमान 8 ते 10 दिवस या मुद्रेचा अभ्यास करावा लागेल। अगदी 2 ते 3 दिवस तुम्ही या मुद्रेमध्ये मेडिटेशन केलं की लगेच काहीतरी तुम्हाला बदल वाटेल असं घडणार नाही। त्यासाठी किमान 15 दिवस म्हणजे 2 आठवडे तरी तुम्हाला ध्यान मुद्रेमध्ये मेडिटेशन करणं हे आवश्यक आहे। तर तुम्ही बघितलं असेल की गौतम बुद्धांच्या जिथे आपल्याला मूर्ती दिसतात तेव्हा त्या नेहमी ध्यान मुद्रेमध्ये असतात। तर तुमचा सुद्धा मेडिटेशनचा अभ्यास इम्प्रूव्ह होण्यासाठी, त्यात प्रगती साधण्यासाठी ध्यान मुद्रेमध्ये मेडिटेशन करा आणि त्याचे फायदे जास्तीत जास्त मिळवा। धन्यवाद।